नमस्कार मित्रांनो, मी प्रितेश तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाचं स्वप्न आहे की सुंदर असा गव्हर्नमेंट जॉब मिळावा, सरकारी नोकरी मिळावी, आपलं स्वतःचं तसेच आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य रीतीने अभ्यास आणि योग्य रीतीने प्रश्न सोडवण्याचा सराव करणं गरजेचं आहे. जसं हिंदीमध्ये म्हटलं आहे की जैसा परिणाम चाहिए वैसा परिश्रम. म्हणजेच आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स हवे असतील तर त्यासाठी आपल्याला प्रश्न उत्तरांचा सराव करणं फार गरजेचं आहे. त्यासाठीच आपण घेऊन आलोय महत्वाचे प्रश्न उत्तरे, जी येणाऱ्या प्रत्येक परीक्षे म्हणजे पोलीस भरती असो, आपले बीएमसी भरती असो, एमपीएससी च्या सर्व परीक्षा, ज्या टीसीएस असो, आयबीपीएस च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असेल अशा प्रश्नांचा आणि उत्तरांचा आपण सराव करणार आहोत. आणि मित्रांनो, 100% गॅरंटी घेऊन सांगतोय की या सर्व परीक्षांमध्ये आपण केलेल्या सरावाचा, सोडवलेल्या प्रश्न उत्तरांचा नक्कीच फायदा होईल. चला तर आपण सुरुवात करूया महत्वाच्या प्रश्नांच्या महासरावाला. प्रश्न पहिला, पंतप्रधान मोदीजी यांना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी नायजेरिया, ऑप्शन डी पोलंड. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? त्याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी नायजेरिया. नायजेरिया या देशाने नुकतेच पंतप्रधान मोदीजी यांना त्यांचा देशाचा सर्वोच्च पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर हा प्रदान केलेला आहे. आपण पुढे स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता. हे बघा, ही लोकमतची न्यूज आहे. ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे राष्ट्रपती आहेत आपल्या नायजेरियाचे. ओके, पाहू शकता ही न्यूज. नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना नायजेरियाने द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी हा सन्मान फक्त राणी एलिझाबेथ यांना मिळालेला होता. मित्रांनो, पाहू शकता हा सन्मान या देशाने याच्या आधी फक्त राणी एलिझाबेथ यांनाच दिलेला होता. त्यानंतर हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते ठरलेले आहेत. सर्वात महत्वाचा आहे आणि पंतप्रधान मोदींचा हा 17वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. ओके, आणि त्यानंतर मोदीजी नायजेरियाला गेलेले होते त्यावेळी आपल्या आता देशामध्ये पाहू शकता की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर नायजेरियामध्ये जे आपले मराठी लोक आहेत त्याने इथे न्यूज मध्ये आहे, त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदीजी यांचे आभार मानले आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या अध्यक्षपदी ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी भारत, म्हणजे आपला इंडिया. ओके, इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या अध्यक्षपदी इंडियाची निवड करण्यात आलेली आहे. चला त्याचे स्पष्टीकरण पाहूया आपण. हे बघा, अध्यक्ष भारत आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA याचं शॉर्ट फॉर्म आहे. याची स्थापना कधी झाली? 30 नोव्हेंबर 2015 मध्ये फ्रान्स येथे. आणि हे फ्रान्स प्लस इंडिया या दोघांचा संयुक्त उपक्रम आहे हा. ओके, स्थापना 30 नोव्हेंबर 2015 मध्ये झाली फ्रान्स येथे. मुख्यालय कुठे आहे? आपल्या हरियाणामध्ये आहे. ओके, भारतातील हरियाणामध्ये त्याचं मुख्यालय आहे. आणि याचे सदस्य किती देश आहेत? तर जवळजवळ 120च्या वरती. ओके, 120 प्लस देश आहेत. हा त्या आपल्या अलायन्सचा लोगो आहे, असा हे त्याच्या वेबसाईट वरून घेतलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत? 76वा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2025. ओके, 26 जानेवारी 2025 ला जो 76वा आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे त्यावेळी कोणत्या देशाचे राष्ट्रपती हे प्रमुख पाहुणे असणार आहेत? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी इंडोनेशिया. याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन डी इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत त्या दिवशी. ओके, आपण त्याचे एक्सप्लेनेशन पाहूया. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडोनेशिया या देशाचे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. आणि कोण आहेत इंडोनेशियाचे पीएम? तर प्रभाव सुबेंटो. काय? प्रभाव सुबेंटो ही त्यांची इमेज आहे, असे दिसतात हे. प्रभाव सुबेंटो हे येणार आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. अंदमान निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय आहे? अंदमान निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय आहे? ऑप्शन ए भारतपुरम, ऑप्शन बी दैवी शक्ती बेट, ऑप्शन सी शिवशंभू, ऑप्शन डी श्री विजयापुरम. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन डी श्री विजयापुरम. त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया आपण. अंदमान निकोबार बेटांचे नवीन नाव काय? श्री विजयापुरम असे आहे. हे बघा, हे आपला भारत आहे.
हे आपला भारत आहे, आपल्या भारताची बॉर्डर आहे, इथे श्रीलंका आहे, आणि हा इकडे हे अंदमान निकोबारची बेटे आहेत. ओके, अंदमान निकोबारची इकडे बेटे, हा आहे आपला बंगालचा उपसागर. ओके, बंगालचा उपसागर आहे, तर इथे आहे. त्याचं नवीन नाव काय आहे? श्री विजयापुरम. ओके, श्री विजयापुरम. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस की पंडित जवाहरलाल नेहरू? याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. हे बघा, हे आपले पंडित जवाहरलाल नेहरू, आणि यांचा जन्मदिन हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. ओके, पंडित जवाहरलाल नेहरू. याच्यामध्ये थोडं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. कधी मांडला ही तारीख मित्रांनो ही एमपीएससी मध्ये खूप वेळा विचारलेली आहे. तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहून घेऊ शकता. ही तारीख खूप महत्वाची आहे. 13 डिसेंबर 1946, आणि त्याला मान्यता कधी मिळाली? 22 जानेवारी 1947 ला. ओके, आणि संविधानाची जी आपली प्रस्तावना आहे, म्हणजे आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, अशी जी प्रस्तावना आहे संविधानाची, ती ह्या उद्दिष्टांच्या ठरावावरून घेतलेली आहे. ओके, उद्दिष्टांच्या ठरावावर कोणी मांडला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. तर नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रपती पदासाठी किती वर्ष वय पूर्ण लागते? राष्ट्रपती पदासाठी किती वर्ष वय पूर्ण लागतं? आता राष्ट्रपती आपले कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू जी आहेत. कोण? द्रौपदी मुर्मू जी आहेत. तर राष्ट्रपती पदासाठी किती वर्ष वय पूर्ण लागतं? 25, 30, 35 की 40? त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन सी, 35. राष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष वय पूर्ण लागतं. आता आपण पाहूया वेगवेगळी जी पदं आहेत महत्वाची, संविधानिक पदं आहेत ती, त्यांच्यासाठी किती वर्ष? कारण ह्याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्यावरती एक प्रश्न 100% विचारतात. तर पाहूया, राष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष पूर्ण लागतो, उपराष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष पूर्ण लागतो, पंतप्रधान पदासाठी 25, राज्यपाल पदासाठी 35 वर्ष पूर्ण लागतात, मुख्यमंत्री पदासाठी 25 वर्ष पूर्ण लागतात, लोकसभा सभापतीसाठी 25 वर्ष पूर्ण लागतात, राज्यसभा सदस्यासाठी 30 वर्ष पूर्ण लागतात, विधानसभा सदस्यासाठी 25 वर्ष पूर्ण लागतात, आणि विधान परिषद सदस्यासाठी 30 वर्ष पूर्ण लागतात. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे. पोलीस भरती पासून ते एमपीएससी पर्यंत ह्याच्यावरती फिक्स प्रश्न विचारला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा रुद्र गंगा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा किंवा रुद्र गंगा असे म्हणतात? पूर्णा, गोदावरी, कृष्णा की नर्मदा? याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन बी, गोदावरी. गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा रुद्र गंगा असे म्हणतात. हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. तर एक्सप्लेनेशन पाहूया आपण. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. याचा उगम कुठे झालाय? त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगरावरती झालेला आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे, आणि महाराष्ट्रातील तिची लांबी 668 किलोमीटर आहे. संपूर्ण गोदावरी नदीने महाराष्ट्राचे 49 क्षेत्र व्यापलेलं आहे. पाहू शकता किती महत्वाचे आहे. म्हणजे जवळजवळ अर्ध महाराष्ट्र हे या गोदावरी नदीच्या क्षेत्राने व्यापलेलं आहे, आणि भारताची 10% क्षेत्र व्यापलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे, आणि भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ओके, त्यानंतर या नदीला दक्षिण गंगा किंवा रुद्र गंगा म्हणून ओळखलं जातं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? आता बघा, पहिल्या क्रमांकाचे आपल्या सर्वांना माहिती आहे, कोणते? कळसुबाई. कोणते? कळसुबाई. आणि दुसऱ्या क्रमांकाचे कोणते? ऑप्शन ए कळसुबाई, ऑप्शन बी साल्हेर, ऑप्शन सी महाबळेश्वर, ऑप्शन डी हरिश्चंद्रगड. त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, साल्हेर. काय? ऑप्शन बी, साल्हेर. आपण ना ह्याची ट्रिक पाहूया लक्षात ठेवायची स्पष्टीकरणामध्ये. हा साल्हेर आहे. ओके, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा साल्हेर हे शिखर आहे, साल्हेर. हे बघा, उंचीनुसार क्रम कसा लक्षात ठेवायचा? ट्रिक काय आहे? कसा मी ह स तो. मित्रांनो, हा क्रम आहे उंचीनुसार. कळसुबाईची उंची किती आहे? 1746 मीटर, साल्हेरची 1567 मीटर, महाबळेश्वरची 1438 मीटर, आणि हे त्याच्या खालोखाल आहे. म्हणजे प्रत्येकाची उंची कमी कमी होत जाते. तर क सा मी ह स तो. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, आणि तो म्हणजे तोरणा. हा त्यांचा क्रम आहे. मित्रांनो, हा एमपीएससी मध्ये नावाजलेला प्रश्न आहे. खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवायचा. 1 नंबरला कळसुबाई, 2 नंबरला साल्हेर, 3 नंबरला महाबळेश्वर. ओके, त्यांच्या उंचीनुसार क्रम लावायला सुद्धा विचारतात. तर कसा मी हसतो हे ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा गांधीजी, महात्मा ज्योतिबा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू की शाहू महाराज?
त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन बी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. हे बघा, हे महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांना टोपण नाव सत्यशोधक नावाने सुद्धा ओळखलं जायचं किंवा महात्मा सुद्धा नावाने ओळखलं जायचं. आता आपण माहिती घेऊया थोडं. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. तर कधी केली हे डेट विचारतात. 24 सप्टेंबर 1873 मध्ये. किती? 24 सप्टेंबर 1873. आणि या सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य काय होते? सर्व साक्षी जगतपती तयाच नकोच मध्यस्थी. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ओके, हे या समाजाचे ब्रीद वाक्य होते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. मानवी हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते? मानवी हृदय किती कप्प्याने बनलेले असते? तर किती? ऑप्शन ए 8, 10, 4 की 8. ऑप्शन हा रिपीट झालं पण हे ऑप्शन नाही आहे. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन सी 4. मानवी हृदय हे किती कप्प्यांचे बनलेले असते? 4 कप्प्यांचे बनलेले असते. आपण पाहूया, पुढे डायग्राम दिलेली आहे. हे बघा, हे बघा, हे वरचे 2 अलिंदे आणि हे खालचे 2 निलय. राईट म्हणजे हे उजवे अलिंद, हे डावे अलिंद, हे उजवे निलय, हे डावे निलय. ओके, हा हर्ट आहे. असे हे 4 कप्पे म्हणजे 4 चेंबरनी बनलेले आहे. ओके, ही डायग्राम आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहे. विचारतात प्रश्न. एक्सप्लेनेशन पाहूया. मानवी हृदय हे 4 कप्प्यांचे बनलेले असते. वरचे 2 हे ऍट्रियम म्हणजे अलिंद असतात आणि खाली असलेले 2 कप्पे हे वेंट्रिकल म्हणजे निलय असतात. ओके, हे निलय असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मूत्राचा पीएच किती असतो? मूत्र म्हणजे आपलं युरिन. ओके, युरिन म्हणजे लघवी. किती? मूत्राचा पीएच किती असतो? 5, 4, 6 की 9? याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन सी 6. मूत्राचा पीएच हा 6 असतो. पीएच म्हणजे काय? हे बघा, ही पीएच स्केल आहे. याच्यावरती इकडे 7 हा न्यूट्रल असतो, इकडचे असतात ते ऍसिडिक असतात आणि इकडचे असतात ते बेस असतात. ओके, हे बेस असतात आणि हे बेस म्हणजे आपले, एक सेकंड, हा हे ऍसिडिक म्हणजे हे आम्ल आणि हे असतात आम्लारी. ओके, हे पीएच स्केल 1 ते 6 पर्यंत आम्ल, 7वा न्यूट्रल असतो आणि 8 ते 14 पर्यंत आम्लारी. ओके, पाहू शकता इथं. हे बघा 6 नंबरला, 6 नंबरला दिलेले आहे युरिन, सलायवा म्हणजे लाळ आणि मिल्क म्हणजे दूध. ओके, हे ऍसिडिक मध्ये येतात. युरिन, सलायवा आणि मिल्क. आपल्याला युरिनचा विचारलेला किती आहे? 6 आहे. मूत्राचा पीएच 6 असतो म्हणजे तो आम्ल म्हणजे ऍसिडिक असतो. बरोबर, इकडचे ऍसिडिक आहेत आणि इकडचे बेस आहेत. मूत्राचा पिवळसर रंग हा युरोक्रोम मुळे असतो. काय? युरोक्रोम मुळे. जो आपल्या लघवीचा पिवळा कलर असतो तो युरोक्रोम मुळे असतो. माणूस जवळपास दररोज 25 ते 30 ग्रॅम युरिया बाहेर टाकतो. किती? 25 ते 30 ग्रॅम युरिया. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आरबीआय ची स्थापना कधी झाली? काय क्वेश्चन आहे? आरबीआय ची स्थापना कधी झाली? तर कधी झाली? 1 एप्रिल 1930, 1 एप्रिल 1935, 15 ऑगस्ट 1940, 15 ऑगस्ट 1945. याचं करेक्ट उत्तर काय आहे? ऑप्शन बी 1 एप्रिल 1935 ला आरबीआय ची स्थापना करण्यात आली. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, आपल्या भारताची सर्वात महत्वाची बँक आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही मध्यवर्ती बँक आहे. ओके, बघा हा तिचा लोगो पाहू शकता, असा आहे आरबीआयचा आपला लोगो. आता आरबीआय बद्दल माहिती घेऊया. आरबीआय ची स्थापना ही 1 एप्रिल 1935 ला झाली, पण एका कायद्याने झाली. तो कायदा कितीचा आहे? आरबीआय कायदा 1934 चा कायदा. आणि या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 ला आरबीआय ची स्थापना झाली. ओके, आणि याचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. ओके, मुंबईमध्ये. आणि आता याचे गव्हर्नर कोण आहेत? शशिकांत दास हे गव्हर्नर आहेत आणि हे खूप महत्वाचे गव्हर्नर आहेत. यांना खूप आंतरराष्ट्रीय लेवलचे सुद्धा खूप पुरस्कार मिळालेले आहेत. ओके मित्रांनो, अशा रीतीने आपले आजचे खूप महत्वाचे प्रश्न संपलेले आहेत आणि यातील तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, यातीलच तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. ओके, आणि आपण स्पष्टीकरण पण योग्य ते इमेजेस वापरून, योग्य ते फोटो वापरून आपल्या कायम लक्षात राहण्यासाठी आपण त्याचं केलेलं आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी, अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.